अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्तचा गांजा, चरस आणि एमडी असा मुद्देमाल जाळून नष्ट केला। अमरावतीमधील विविध 57 प्रकरणात हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। न्यायालयीन प्रक्रियेनंतर ही कारवाई करण्यात आली। एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या 58 गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता। यात 368.43 किलो गांजा, 1 किलो 551 ग्राम चरस आणि 1 किलो 253 ग्राम एमडीचा समावेश होता। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व प्रकरणातील जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला। या 58 प्रकरणांमध्ये नागपुरी गेट, बडनेरा, गाडगेनगर, कोल्हापुरी गेट, नांदगाव पेठ, फ्रेझरपुरा, वलगाव, सिटी कोतवाली आणि राजापेठ या पोलीस ठाण्यांचा समावेश होता। 1996 पासून नोंद असलेल्या या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली। तर या मोहिमेसाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या अध्यक्षतेत त्रिसदस्यीय ड्रग्ज डिस्पोजल समिती स्थापन करण्यात आली होती। यामध्ये पोलीस उपायुक्त श्याम घोगे आणि पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांचा समावेश होता। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर येथील बुटीबुरी MIDC मध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या साह्याने नष्ट करण्यात आला।